नमस्कार, स्वागत आहे रमा रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि कुरकुरीत ओव्याच्या पानाची भजी। या आधी चॅनलवरती ओवा भजीची एक वेगळी रेसिपी शेअर केली होती, पण आजची पद्धत पूर्णपणे नवीन आणि खास आहे। ओव्याची पाने चवीला छान लागतातच, पण पचनासाठी खूप फायदेशीर असतात। तरी मी 30 ते 40 ओव्याची पानं घेतलेली आहेत आणि ती स्वच्छ अशी धुवून त्याला मी एका चाळणीवरती ठेवलंय, जेणेकरून त्याच्यातलं पाणी ते खाली जाईल आणि जी पाने ती सुकी होतील। झणझणीत करणारे आणि गावठी स्टाईलने करणारे त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्याचा आपण छान असा हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही डायरेक्ट मिरची बारीक कापून टाकली तरीही चालेल। आणि त्याचबरोबर आपण घेणार आहोत 2 मध्यम आकाराचे कांदे। तर कांदे सर्वात अगोदर मी असे उभे कापून घेणार आहे आणि हे जे उभे कांदे आहेत त्यांना मी 2 ते 3 असे कापून घेणार आहे। एकदम बारीकही नाही कापायचे आणि एकदम जाडही नाही ठेवणार आहे। काही वेळेला मी मोठे मोठे जे पातळ आपण कांदा भजीसाठी कांदे कापतो तसे सुद्धा ठेवते, तर काही वेळेला अशा पद्धतीने सुद्धा करते। दोन्ही प्रकारे तुम्ही कांदे वापरू शकता। हे जी पानं आहेत ओव्याची ती छान अशी कोरडी झाली आहेत, त्याला असे एकत्र घ्यायचं आहे आणि ते सुद्धा लांबट असे आपण हे कापून घेणार आहोत। आता जसं आपण कांद्याचे 3 ते 4 भाग करून त्याला बारीक केलं होतं, त्याच पद्धतीने आपण ह्या ओव्याच्या पानांना सुद्धा दोनदा असं मध्ये असं कापायचं आहे आणि जरा बारीक करायचं आहे। जर कांदे तसेच मी उभे ठेवले असते तर हे जे ओव्याची पान आहे ते फुल अशी उभी ठेवली असती मी। आता हे सर्व आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर एका बाउलमध्ये मी अगोदर ओव्याची पानं काढून घेते। त्यानंतर आपला जो कांदा आपण बारीक कापलेला आहे जरा जाडसर तो सुद्धा टाकायचा आहे। त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे। बेसन पीठ 1 वाटी टाकत आहे। तुम्ही यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा फक्त बेसन पीठाने वापरलं तरीही चालेल। अर्धी वाटी बेसन पीठ आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवलेलं आहे, ते सुद्धा लागणार आहे। 2 चमचा बारीक रवा घ्यायचा आहे। बारीक रवा घ्यायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घ्या। आपण जो ठेचा तयार केला होता, वाटला होता, तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। पाव चमचा जिरे टाकायचे आहे। काही वेळा जिरेऐवजी तुम्ही ओवा टाकला तरीही चालेल। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर आपण यामध्ये ठेचा वाटला होता त्याच्यातच मी 2 चमचा पाणी टाकून ते यामध्ये टाकलेलं आहे। यामध्ये जास्त पाण्याची गरज नाही, थोडंच पाणी टाकायचं आहे आणि असं छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता असंही पातळ आहे आणि आपण यामध्ये आणखीन थोडंसं बेसन पीठ टाकणार आहोत। तर हे अर्धी वाटी बेसन पीठ आहे ते आपण टाकायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर टोटल मी यामध्ये 1.5 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे। आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत। तर 2 चिमूटभर मी खाण्याचा सोडा यामध्ये टाकत आहे आणि पुन्हा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। खाण्याचा सोडा सर्वात शेवटी टाकायचा, कारण की लगेच आपण यापासून भजी तयार करणार आहोत। आपलं ओव्याच्या पानाचं जे मिश्रण आहे भजी बनवण्याचं ते तयार आहे आणि आपण आता भजी बनवायला घेऊया। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झाला की आपण गॅस स्लो करायचा आहे आणि चमच्यानेच मी ही भजी यामध्ये सोडणार आहे। तुम्ही भजी बारीक सुद्धा करू शकता किंवा असं मी जसं जाडसर टाकत आहे तसं सुद्धा करू शकता। फक्त यामध्ये भजी सोडण्याच्या अगोदर तेल चांगलं गरम झालं पाहिजे, त्याच्यानंतर भजी सोडायचे आहेत। भजी सोडल्याच्या नंतर आपण गॅस मीडियम करणार आहोत आणि भजी दोन्ही बाजूला छान अशी तळून घेणार आहोत। हलक्या हाताने आपण भजी अशी हलवायची आहे, म्हणजे जर खाली चिटकली असतील तर ते लगेच निघतील आणि तुटणार सुद्धा नाहीत। तर भजी आपण मोकळी केलेली आहेत। आता खालची जी बाजू आहे हलकीशी लालसर झाली की आपण भजी पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने लालसर अशी ही आपण भजी तळून घेणार आहोत। दुसऱ्या प्रकारची जी ओव्याची भजी आहे त्याची रेसिपीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते, ते तुम्ही चेक करा। तर इथे लालसर आपण ही भजी तळून घेतलेली आहेत। दिसायला जेवढी छान दिसतात ना तेव्हा तशी ती टेस्टी सुद्धा झालेली आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। आपण ही तळलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि जेव्हा आपण दुसरी भजी तळणार आहोत तेव्हा पुन्हा आपल्याला गॅस स्लो करायचा आहे आणि दुसरी भजी सुद्धा त्यामध्ये सोडून घ्यायची आहेत। जसं मला कुकिंगची आवड आहे तसंच मी आरी वर्कही शिकवते। घर बसल्या बेसिक आरी वर्क कोर्स सुरू आहे, नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देते, तिथे तुम्ही चेक करा।
फक्त 501 रुपयामध्ये तुम्ही आरीवर्क शिकू शकता। तर अशा पद्धतीने आपली ओव्याच्या पानाची भजी तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।